तर हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज मला पण उठायला उशीर झाला. मग काय, उठली, आंघोळ केली, आंघोळ करून आली. मग माझी पिल्लू पण उठलेली, बिस्तरा उचलला. मग तिला आंघोळ घालून तिला झोपवलं. मी परत झाडू मारायला घेतली, झाडू मारली फटाफट, कारण ते उठले तर ते मला करू नाही देणार आणि हिचे पप्पा पण नाही, तर हिचे पप्पा समजलं असतं हिला, म्हणून मलाच टेन्शन आहे. म्हणून फटाफट कामं करते. बघा कशी झोपली माझी लाडाची पोरगी, किती गोड झोपते यार खरं. मग भांड्या घासायला घेतले हळूहळू, कारण भांडीचा आवाज आला तर ते उठून जाणार. मग फटाफट भांडे घासून घेत, आणि जर ते उठले तर माझं काम नाही होणार लवकर. म्हणून मी हळूहळू कामं करते माझे. आणि 2 दिवसापासून मी हेच करते, कारण हिचे पप्पा नाही आहे घरी, तुम्हाला पहिले पण सांगितलेलं मी. मग मी भांडे घासून गॅस वगैरे धुतला. धुवून झालं तर मी सकाळी दूध नाही गरम केलेलं, कारण रात्रीचं दूध होतं म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलेलं, आणि त्याच दुधाची मी चाय बनवलेली सकाळी. आणि हे दूध असंच ठेवलेलं, कारण मी नंतरला गरम करणार होती. रात्रीचे भांडे पण घासायचे तर म्हणून मी गरम नाही केलेलं. भांडे घासून दूध गरम करायला ठेवलं. माझी पिल्लू उठली, तिला घेतलं, तिला वॉकरमध्ये टाकलं आणि लादी पुसायला घेतली फटाफट. आणि बघा ती मला माझ्यासोबत कशी खेळते, मला कशी बघते, मम्मा घे मला अशी करते. पण मी का तिला घेऊ, मी आता कामं करते. तिला बोलली इथं ये, माझ्याकडे ये, मम्माकडे ये. कशी कडे येते बघा, धावत पडत येते बघा. म्हणजे पोरगी लय गोड आहे. फटाफट लादी पुसून घेतली मी. आणि मग मला भूक लागलेली, मी नाश्ता घेतला खायला. आम्ही दोघांनी नाश्ता केला आणि गाणं ऐकत बसलेले आम्ही दोघं, मस्त नाश्ता करून. मस्तवालं गाणं चालू होतं आमचं. ऐका तुम्ही पण ऐका. माझी मांजर बघा, गाणं ऐकून काय होतं तिला काय माहिती, वाकड तिकडं तोंड करते नुसतं. ऐका तुम्ही पण ऐका. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, भेटूया उद्याची ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. बाय, गुड नाईट.